श्री स्वामी समर्थ. सेवा करा सेवेकरी व्हा हे ब्रीद वाक्य घेऊन मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून स्वामींचे मठ, स्वामींचे केंद्र दाखवले. इतकेच नव्हे तर मंदिरांची आख्यायिका सुद्धा सांगितली. स्वामींचं असलेलं वरळीतलं मठ या मठाची आख्यायिका सुद्धा श्री गुरु उमा आदिनाथ स्वामी महाराजांनी सांगितली आहे. ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरु आदिनाथ. जय शंकर. 2013 पासून या मठाची स्थापना झाली. माझे पती श्री प्रशांत कुडाळकर यांचं अध्यात्माचं नाव आदिनाथ स्वामी महाराज कुडाळकर आणि माझं नाव उमा आदिनाथ स्वामी महाराज कुडाळकर. 2013ला आम्हाला वटवृक्षापासून बनलेल्या चरण पादुका आल्यानंतर इथे जो मार्ग आहे तो बदलत गेला. पहिला फक्त इथे स्वामींचा फोटो होता आणि माझ्या मिस्टरांनी श्री स्वामी समर्थ हा जप 12 कोटी 12 वर्षात करेन असा संकल्प केला होता आणि 12 वर्षाची 14 वर्षे लागली आणि 14 वर्षानंतर सर्वच बदलत गेले. कारण चरण पादुका मिळाल्यापासून इथे सेवा चालू झाली, नामस्मरण भक्ती म्हणजे आम्ही स्वतः पण केली आणि इतरांकडून पण करून घेतली. इथे गुरुवारी उपासना, नामस्मरण भक्ती आणि खिचडी प्रसाद असतो आणि इथे येणाऱ्या भक्तांना अनुभव पण येतात. म्हणजे इथे न होणारी कामं झालेली आहेत, ज्यांना मुलं नाही त्यांना मुलं झाली आहेत, ज्यांची लग्न नाही त्यांची लग्न झाली, इथे लग्न झाली आहेत, बारसे झाले त्या मठामध्ये, ज्यांना नोकऱ्या नाहीत त्यांच्या नोकऱ्या झाल्या. म्हणजे हे इथे अशी सेवा झालेली आहे ना, त्या सेवेचं फळ आहे. कारण आमची स्वामी समर्थ महाराजांनी इथे आमची निवड केलेली की गुरु दीक्षा देण्याचं आम्हाला पद प्राप्त झालेलं, म्हणजे गुरु दीक्षा देऊ शकतो आम्ही अशी आमची स्वामी महाराजांनी, शंकर महाराजांनी निवड केलेली. आणि इथे येणाऱ्या भक्तांना अनुभव आले. इथे 50-60 लोक आपल्या रोजच्या गुरुवारच्या उपासनेला इथे हजर असतात आणि आता दर्शनासाठी लोक येतात आणि मागणी जर केली तर मागण्या इच्छा तिथे मार्गदर्शन, तर मार्गदर्शनाची पण इथे व्यवस्था स्वामींनी माझ्याकडनं करून घेतली आहे. माझ्या मिस्टरांचं 30 जानेवारी 2024ला निधन झालं. त्यानंतर त्यांनी समाधीची इच्छा व्यक्त केली होती, म्हणजे घटना होण्याच्या आधी. तर स्वामींनी त्यांची आडुरे इथे मोठी समाधी केलेली आहे आणि पावसच्या इथे आडुरे पावसच्या इथे त्यांची मोठी समाधी झाली आणि तिथे आमचा महाशिवरात्री हा कार्यक्रम होतो आणि इथे आपली स्वामी प्रकट दिन, दत्त जयंती आणि गोकुळाष्टमी असे मोठे कार्यक्रम इथे साजरे होतात. आणि गुरुपौर्णिमा हा गुरुंचं स्थान आहे म्हणून गुरुपौर्णिमा इथे भक्त दर्शनासाठी इथे हजर असतात आणि ही अशी सेवा अखंड चालू आहे, अखंड चालू राहणार आणि स्वामींच्या इच्छेनेच जो येतो तो इथे येणारा स्वामींच्या इच्छेनेच येतो. एवढं बोलून माझे 4 शब्द संपवतो. श्री स्वामी समर्थ.